नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक खूप महत्त्वाची रेल्वे संदर्भातली वॅकन्सी आणलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू. तर चला स्टार्ट करू. पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने रिक्रुटमेंट रेल्वे बोर्डने एक नवीन वॅकन्सी काढलेली आहे रेल्वे संदर्भातली. तर पहा कोणती आहे, पहा याच्यामध्ये पाहून घेऊ आपण. तर पहा यामध्ये सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन 2025चं आहे, हे आलेलं आहे. रिक्रुटमेंट फॉर टेक्निशियन्स. ती पहा टेक्निशियनची वॅकन्सी असणार आहे. ही टेक्निशियन जी पोस्ट आहे हे रेल्वेमध्ये खूप जास्त पोस्ट असतात. तर यामध्ये टेक्निशियनची वॅकन्सी आहे आणि यामध्ये सॅलरी पण चांगली असते. तर पहा ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस पोस्ट ऑफ टेक्निशियन ग्रेड 3. पहा 2 पोस्ट आहेत त्यामध्ये, एक ग्रेड 3 फॉर द पोस्ट टेक्निशियन आणि ग्रेड फर्स्ट फॉर द टेक्निशियन. ठीक आहे, तर असे 3 ग्रेड फर्स्टचे आहेत आणि ग्रेड 3चे आहेत. ठीक आहे, तर 2 यामध्ये आहेत. सगळं गिवन इन द टेबल बिलो. द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 28/7. पहा शेवटची तारीख किती असणार आहे, 28/7. आज 22-23 तारखेच्या जवळपास तारीख आहे. तर ही 28/7ला तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहे शेवटपर्यंत. ठीक आहे, थ्रू द ऑनलाईन मोड ओनली. हे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहे, तर ह्याची ऑफलाईन प्रोसेस नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढे काय सांगितलं याच्यामध्ये. ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 28 जूनपासून चालू होईल. त्यानंतर हे तुम्हाला 28 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 28 जून ते 28 जुलै तुम्हाला हे फॉर्म पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायचं आहे. 1 महिन्याचा तुम्हाला याच्यामध्ये कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्याचा. ठीक आहे, तर पहा त्यानंतर पुढे काही महत्त्वाची माहिती आहे तर ते पण पाहून घेऊ आपण. नेम ऑफ द पोस्ट पहा, त्यानंतर पे लेवल कोणता आहे, त्यानंतर इनिशियल पे सुरुवातीला जेव्हा तुम्ही लागाल तेव्हा तुमचा पगार किती असेल ते पण आपण याच्यामध्ये पाहून घेऊ. त्यानंतर एज आणि अप्रॉक्सिमेट वॅकन्सी आणि अप्रॉक्सिमेट टोटल वॅकन्सी अशा प्रकारची पूर्ण यामध्ये माहिती आहे. टेक्निशियन सुरुवातीचं ग्रेड 1, त्यानंतर ग्रेड 3. यामध्ये टेक्निशियन पे लेवल सुरुवातीला 5 CPC असेल, त्यानंतर दुसऱ्याला 2 CPC असेल. म्हणजे ह्याचं पेचं जे असते बेसिक त्याच्यानुसार ही ग्रेड असते. हे पहा ग्रेड 1वाल्याला 29,200 असेल आणि ग्रेड 3वाल्याला टेक्निशियनला 19,900 असतील. ठीक आहे, मेडिकल स्टँडर्डमध्ये B1 आणि हे अनेक्झरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, एज ऑन याच्यामध्ये तुम्हाला 18 ते 33 फॉर्म भरता येईल आणि 18 ते 30पर्यंत तुम्हाला भरता येईल. पहा याच्यामध्ये वॅकन्सीज एकूण 180 आहेत ग्रेड 1च्या आणि जे आहेत ग्रेड 3च्या ज्या आहेत त्या थोड्याशा कमी आहेत, त्या वॅकन्सी आहेत. तर त्या 180 आहेत आणि ह्या ग्रेड 3च्या 6,000 आहेत. अशा एकूण 6,180 आहेत. खूप मोठी वॅकन्सी आहे. 6,180 वॅकन्सी, एवढी मोठी वॅकन्सी आहे रेल्वे टेक्निशियनमध्ये. ठीक आहे, तर यामध्ये कोण फॉर्म भरू शकतं, कोणासाठी महत्त्वाचं आहे तर ते पण पाहून घेऊ. पहा ईच कॅन्डिडेट इज अलाउड टू अप्लाय RRB स्पेसिफिक पे लेवल. ठीक आहे, सगळ्यांना वेगवेगळं असणार आहे. ओनली वन कॉमन ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल या पूर्ण पेसाठी जे तुम्ही फॉर्म भरणार आहे. त्यानंतर सेपरेट ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड फॉर ईच पे लेवल. तुम्हाला दोन्ही जर फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला दोन्ही जागा भरायचे असतील तर 2 वेगवेगळे फॉर्म भरावे लागेल. त्यानंतर कॅन्डिडेट आर स्ट्रॉंगली ॲडवाइज टू व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युजिंग आधार तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट आधार वगैरे अपडेट करायचं आहे. त्यानंतर नेम, आधार कार्ड सगळ्या डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आणि तुम्हाला फुल नेम आणि डेट ऑफ बर्थ अवेलेबल इन 10th क्लास सर्टिफिकेट. हे पूर्ण वॅकन्सी जे असणार आहे हे 10th क्लासवाले भरू शकतात. पहा खूप महत्त्वाचे अपडेट आहे. 10th वाले जे कोणी पास आहेत एलिजिबल आहेत ते याच्यामध्ये भरू शकतात. पहा पुढे काय दिलं आहे. दिस नोटीस इज प्युअरली इंडिकेट इन नेचर फॉर द डिटेल्स इज सेंट्रलाइज्ड ऑन एम्प्लॉयमेंट नोटीस. ही पूर्ण पेपरमध्ये आलेली जाहिरात आहे. व्यवस्थित जाहिरात ही तुम्हाला कुठे भेटेल तर पेपरमध्ये ही जाहिरात असल्यामुळे तुला ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे तुम्हाला पूर्ण हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला भेटून जाऊ शकते. ठीक आहे, तर पहा आता हे जे काय सांगितले पहा वेबसाईट ऑफ RRB पार्टिसिपेटिंग. तर प्रत्येकाची वेगवेगळी RRBची वेबसाईट आहे. तर पहा या ठिकाणी जे कोणी आता महाराष्ट्राचं जर आपण महाराष्ट्राच्या मराठीमधल्या महाराष्ट्राचा संदर्भात जर केला तर आपण याच्यामध्ये महाराष्ट्र मुंबईच्या याच्यामध्ये एक कुठेतरी असेल. तर या ठिकाणी महाराष्ट्र मुंबई हे आहे. तर तुम्ही जे कोणी महाराष्ट्रामधून फॉर्म भरणार आहे तर rrbmumbai.government.in या ठिकाणाहून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणाहून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म जायचं आहे, या वेबसाईटवर जायचं आणि पूर्ण फॉर्म वगैरे माहिती व्यवस्थित भरायची आहे. या ठिकाणी अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी, मुंबई, रांची, गोरखपूर, अजमेर, बिलासपूर, जम्मू, श्रीनगर, मुझफ्फरपूर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चंदीगड, कोलकाता, पटना, सिलिगुरी, भोपाळ, चेन्नई, मालडा, प्रयागराज आणि तिरुवनंतपुरम अशा प्रकारचे RRBच्या वेबसाईट आहेत. ह्या सेंट्रल झोन आहे त्यांच्या.
या झोननुसार हे वेबसाईट बनवलेले आहेत. या वेबसाईटनुसार तुम्ही कुठे फॉर्म भरणार आहे त्या झोननुसार तिथे तुम्हाला वेबसाईटवर जाऊन पूर्ण फॉर्म भरायचं आहे. पहा पुढे काय दिले, एनी कोरिंडनम आणि एडेनम इम्पॉर्टंट नोटीस रिलेटेड टू द अफोर्सेड रिक्रुटमेंट शॅल बी इश्यूड टाईम टू टाईम अबाउट द वेबसाईट आर व्हेरी ओनली. जर काही महत्त्वाची माहिती वगैरे असेल तर ही वेळोवेळी तुमचे रिजनल RRB वेबसाईट जे आहे त्या रिजनल RRB वेबसाईटवर तुम्हाला ही अपडेट करत राहण्यात येईल असं यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर चेअरपर्सन रिक्रुटमेंट बोर्ड याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट यांनी सांगितलं, पहा बिहेवियर ऑफ टॉट्स ब्रोकर्स अँड जॉब रॅकेटर्स, म्हणजे जे कोणी याच्यामध्ये जॉब लावून देतो वगैरे असं सांगत असेल तर त्यांच्यापासून सावध राहा असं हे सांगितलेलं. हे 21 तारखेला जाहिरात ही पेपरामध्ये आलेली बातमी आहे. तर खूप मोठी भरती असणार आहे. 6180ची वॅकन्सी आहे. हे टेक्निशियन जे आहे त्याची वॅकन्सी आहे. तुम्ही 10वी पासवाले 12वी पासवाले याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे, लक्षात असू द्या, 10वी पास 12वी पास जे कोणी असतील त्यांनी हा फॉर्म भरू शकता. तर मोठी वॅकन्सी आहे, चान्सेस जास्त असतात. आता तुम्हाला जर कोणाला डिटेल PDF पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, डिटेल PDF पाहिजे असेल तुमच्या रिजनलची किती जागा आहेत. आता महाराष्ट्रामध्ये जर कोणाला भरायचं असेल मुंबईमध्ये तर त्यांना महाराष्ट्रामध्ये किती जागा पाहायच्या असतील तर त्यांना काय करावं लागेल, rrbmumbai.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला व्यवस्थित पूर्ण PDF जे आहे ती PDF पूर्ण पाहावी लागेल. तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती समजून जाईल. अन्यथा तुम्हाला एवढ्याच ह्या शॉर्ट PDFवर तुम्हाला समजणार नाही. ही पेपरावर आलेली न्यूज आहे 21 तारखेला, त्यानुसार हे आपण अपडेट बनवलेलं आहे. ठीक आहे, तर पहा ही RRBच्या आपण ऑलरेडी याच्या अगोदर एक नर्सिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे. जवळपास 200च्या ते 150च्या जवळपास एक नर्सिंगची पण वॅकन्सी निघालेली आहे. RRBची पॅरामेडिकल नर्सिंग सुपरिटेंडंट, त्याचा पण व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. जे कोणी नर्सिंगचे असतील त्यांच्यासाठी पण एक व्हिडिओ आहे, वॅकन्सी निघलेली आहे पॅरामेडिकलमध्ये. आत्ताच व्हिडिओ सोडलेला आहे तो आपण आपल्या चॅनलवर, तो पण व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला समजून जाईल की वॅकन्सी नर्सिंगची किती आहे काय नाही. त्यानंतर तुम्हाला नर्सिंगच्या प्रत्येक अपडेट जे आहेत आपण या चॅनलवर देत असतो. जर तुमचे मित्र कोणी नर्सिंगचे असतील त्यांना पण ह्या चॅनलची लिंक शेअर करा, आणि अन्यथा तुम्ही नर्सिंगच्या व्यतिरिक्त जरी असताल तरी पण चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण हे नर्सिंगचं प्रायमरीली आपण नर्सिंगचा फोकस करत असतो, पण आपण याच्या व्यतिरिक्त जर मोठ्या कोणत्या भरती आलेल्या असतील, उदाहरणामध्ये आता ही RRBची मोठी भरती आलेली आहे 6180ची, तर अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या भरती पण आपण कवर करत असतो. ठीक आहे, तर त्या पण आपण याच्यामध्ये मोस्टली फोकस करत असतो की होऊन झाले पाहिजे. तर पहा परत एकदा याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो, 29,000 आणि 19,000 हे पगारी असणार आहे. तर सुरुवातीला लागल्यानंतर त्याच्यामध्ये पे वगैरे वेगळ्या सगळ्या ॲड होऊन तुम्हाला पगार वाढत असते. ही बेसिक आहे तुमचं. ठीक आहे, लक्षात असू द्या, हे बेसिक आहे. यामध्ये बाकीच्या सगळ्या जे सेंट्रलाइज गव्हर्नमेंटच्या जे काही पे लेवल आहे तर त्या सगळ्या तुम्हाला ॲड होतात, भत्ता वगैरे. त्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत, टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3, 6180ची पोस्ट आहेत. ठीक आहे, तर एवढं सगळी महत्त्वाची माहिती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे फॉर्म 28 जुलैपर्यंत भरायचं आहे, ती खूप महत्त्वाची माहिती आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक बटन दाबून टाका आणि बेल आयकन पण बटन दाबून टाका. अशी नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलमध्ये अपडेट राहा. धन्यवाद.